श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, देवघर. देवघर आपल्या घरामध्ये की कोणत्या दिशेला ठेवावं, त्याच प्रकारे आपण पूजा करत असताना आपलं मुख जे असतं ते कोणत्या दिशेला यावं, त्याच प्रकारे दुसरे बरेचसे प्रश्न असतात की बघा, आपलं देवघर कुठे ठेवल्यानंतर वास्तुदोष तयार होत असतात किंवा देवघराची दिशा जर बदलली आपण तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतात का. आणि तसेच आपलं टॉयलेट बाथरूम जे असतात, बऱ्याच लोकांना हे खूप प्रश्न आहेत. टॉयलेट बाथरूम आहे तर मग तिथे ठेवू की नको ठेवू, बाथरूमच्या भिंतीला ठेवलं तर चालेल का, हे बरेचसे प्रश्न आहेत. त्याविषयी आज विषय होणार आहे. आणि देवघराविषयी जेवढी काही थोडी माहिती आहे मला ती संपूर्ण शेअर करायचा प्रयत्न करते. आणि त्याचे खरंच वास्तुदोष तयार होत असतात, आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात. वास्तुदोष जो असतो तो खूप प्रखर असतो. त्यामुळे ह्या गोष्टींपासून नक्कीच म्हणजे आपण बघावं आणि त्या पद्धतीने आपण करू शकतो, उपाय करावे काहीतरी, असं मी तुम्हाला सांगेन. आणि थोडी जरी जागा आपण बघा, एवढी सेवा करत असतो देवतांची, म्हणजे पारायण करतो, सगळं काही करत असतो आणि तरी देखील आपल्याला वाटतं की असं का घडत आहे किंवा काय घडत आहे. तर हे सुद्धा कारण आपलं असू शकतं. कारण मी हा विषय का केला, आता बऱ्याच लोकांचे पारायण चालू आहेत, संकल्पयुक्त पारायण सुद्धा करत असतात, पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कुठेतरी काहीतरी आपल्या घरामध्ये दोष असतात, त्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतात, हे लक्षात घ्या. म्हणून या गोष्टी आहेत का, आणि थोड्याफार गोष्टी आहेत ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा, आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असतो हा वास्तूमध्ये, आपल्या घरातल्या वास्तूमध्ये, आता वास्तू कशी बघायची तर मोबाईलवर आजकाल सगळ्यांना समजतं. मोबाईलवर कंपास वगैरे आपण डाउनलोड केला की त्यामध्ये आपल्याला कळतं आपल्या घरातील पूर्व दिशा कोणती आहे किंवा उत्तर कोणती आहे, दक्षिण कोणती आहे, सगळं काही समजतं. त्यामुळे तुम्हाला सांगेल, आता ईशान्य दिशा कोणती आहे तर पूर्व आणि उत्तरच्या मधला जो भाग येतो तो म्हणजे ईशान्य कोपरा. तर ईशान कोण जो असतो आपल्या घरातील, त्यामध्ये जी जागा असते ती देवतांची असते. आता ईशान्य कोणच का बघा, जेव्हा वास्तू पुरुष जो होतो त्याला जेव्हा देवी देवतांनी आणले तेव्हा त्याला उलट झोपवलं, आणि जेव्हा झोपवलं होतं तेव्हा त्याचं शिर जे मस्तिष्क होतं ते ईशान्य कोणला होतं. ठीक आहे. म्हणून देवी देवतांची जी दिशा मानली जाते, त्याचं वास्तू पुरुषाचं जे शिर असतं, डोकं असतं, हे ईशान्य कोणला असतं. म्हणून ईशान्य दिशा ही शुभ मानली जाते आणि देवी देवतांचा तिथे वास असतो असं मानलं जातं. ती दिशा ही देवतांची असते. हे एक रिझन आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तर आपल्या घरातील ईशान्य कोण जो असेल तिथे आपण देवघर ठेवू शकतो. आता ईशान्य कोणला तुम्हाला ठेवता येत नाही, जरी जागा नसेल किंवा काही अडचण असेल समजा, तर पण मात्र एवढं सांगेल, जो ईशान्य कोण असतो आपल्या घरातील तो आपण स्वच्छ ठेवावा. आपण जर तिथे बघा म्हणजे टॉयलेट बाथरूम आहे आपला, किंवा मग आपले चपला वगैरे ठेवत असतो, किंवा मग आपलं घरातील अडगळीचं सामान आपण जर त्या कोपऱ्यामध्ये ठेवत असतो, किंवा आपण स्वच्छ ठेवत नाही, तो कोपरा जो असतो स्वच्छ ठेवत नाही, घाण पडलेली असते, अशी जाळं म्हणजे लागलेलं आहे अशी जर ठेवत असणार, स्टोर रूम करून ठेवलाय, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष लागत असतात. तर बघा, तुमचं देवघर जरी तुमच्या ईशान्य कोणमध्ये नसेल घरातल्या, तरी सुद्धा तुम्हाला सांगेल, तुमचं देवघर ठीक आहे तिथे ठेवायला तुम्हाला नसेलच, पण तो कोपरा जो असतो, तो कोण जो असतो, तो तुम्हाला मात्र स्वच्छ ठेवायचा आहे. कारण आपल्या घरातील ईशान्य कोण म्हणजे देवी देवतांचा वास असणारा जी जागा असते ती स्वच्छ आपल्याला नीट अँड क्लीन नेहमी ठेवायची आहे अगदी. ठीक आहे. हे एक सांगेल तुम्हाला. आता मग देवघर ठेवायचं कुठे, तर बघा, तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकतात, किंवा असा देवघर जर तुम्ही काढला आहे सेपरेट तर तिथे तुम्ही ठेवू शकतात. आता बऱ्याच लोकांना प्रश्न येतो की बघा ताई, देवघर हा किचन मध्ये किंवा मग बेडरूम मध्ये ठेवल्यानंतर वास्तुदोष लागत असतो का. आता सर्वप्रथम मी तर सांगेन की हो, लागत असतो म्हणजे वास्तुदोष लागतो. कारण बघा, आपण जेव्हा आपण ठेवत असतो तेव्हा आपल्या किचन मध्ये बऱ्याच घरामध्ये नॉनव्हेज वगैरे बनत असतं. आता व्हेज बनत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण नॉनव्हेज बनत असतं. किंवा मग एक म्हणजे बघा, आपला मासिक धर्म वगैरे येत असतो महिलांचा, आपण किचन मध्ये तर राहतो, मग तेव्हा आपलं येणं जाणं ह्या गोष्टी घडत असतात. निदान ठेवलाय तुम्ही, वास्तुदोष म्हणजे लागू शकतो या गोष्टीने. पण तुम्हाला सांगू का, आता बेडरूमचं तर सगळ्यांनाच माहिती, त्यामुळे सुद्धा आपल्याला वास्तुदोष लागतं. पण आपलं घरामध्ये जागाच नाही तर आपल्याला नाईलाज असतो या गोष्टी करण्यासाठी, तर तुम्ही निदान पार्टिशन बनवून घ्या. बेडरूम मध्ये जरी ठेवलेलं आहे देवघर, त्याला पार्टिशन बनवून घ्या, पडदा वगैरे लावून घ्यायचा, किंवा किचन मध्ये देखील असेल तुमचं देवघर तर तिथे पार्टिशन किंवा अलग अशी व्यवस्थित एका ठिकाणी अशी जागा बनवून घ्या की तिथे आपलं देवघर राहील. या पद्धतीने करा. आणि एक सांगेल तुम्हाला, तुमचा जर ईशान्य कोण नसेल तर बघा, तुमच्या घरातील ईशान्य कोण जो असेल तिथे तुम्ही गणपतीचा फोटो वगैरे लावू शकता. तुमच्या घरात जर समजा बेडरूम मध्ये, किंवा मग तुम्ही
किचन मध्ये जर ठेवलं असेल देवघर आणि तुमच्या घरातील ईशान्य कोणमध्ये नाही देवघर, तर तुम्हाला सांगेल तुम्ही मग एक फोटो, गणपतीचा फोटो ईशान्य कोणमध्ये लावू शकतात. त्याला उपाय म्हणून सांगेल मी, जो वास्तुदोष लागतो त्यासाठी. आणि आपली घरातली दक्षिण भिंत जी असते तिथे मारुतींचा फोटो सुद्धा लावू शकतात. या पद्धतीने म्हणजे तुमच्या घरात जे वास्तुदोष तयार होतात त्याचा वास्तुदोष निवारण्यासाठी हा छोटासा उपाय त्यावरती आहे. किंवा मग आपण त्याच ठिकाणी ईशान्य कोणला ठेवल्यानंतर पार्टिशन बनवू शकतात आणि पडदा लावून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देवघर ठेवू शकता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा होता बघा, की ताई आपलं जे पूजा करत असताना आपण जी पूजा करतो देवी देवतांची, तर ती देवी देवतांची पूजा करत असताना आपलं मुख कोणत्या दिशेला असावं, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न होता. तर बघा, आपलं मुख हे नेहमी पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेला असावं आणि उत्तरेला म्हणजे ठेवावं. आता पूर्वेला आपलं मुख आलं म्हणजे देवतांचं मुख हे पश्चिमेला येतं, ते चालत असतं, शुभ असतं, म्हणजे चांगलंच असतं. आणि आपण जर उत्तरेला म्हणजे तोंड केलं पूजा करत असताना, मात्र देवतांचं तोंड हे दक्षिणेला येत असतं. आता बोटावर मोजण्यासारखे काही देवता असे आहेत की त्यांना बघा आपण दक्षिणेला तोंड करून स्थापित केलेलं आहे देवतांनी. म्हणजे बघा, काली माता असेल किंवा हनुमंत जे असतात, मारुती राया आहेत, असे जे शक्तिशाली जे देवता आहेत त्यांचं मुख हे दक्षिणेला असतं. त्यामुळे सहसा म्हणजे एवढी जास्त शुभ मानली जात नाही दक्षिण दिशा सुद्धा. म्हणून तुम्हाला सांगेल की जास्तीत जास्त करून आपलं मुख हे पूर्वेला येईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात देवघर ठेवू शकतात. आता जागाच नाही ताई, तर मी काय करू, तर तुम्ही मग पश्चिमेला सुद्धा ठेवू शकतात. म्हणजे आपलं मुख पश्चिमेला जाईल आणि देवतांचं पूर्वेला येईल, या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. आता या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच आहे, कारण आपण जेव्हा आपण बघा पूजा करत, आता दक्षिण दिशा ही फलित मानली जात नाही किंवा एवढी आपण सगळ्यांनाच माहिती की दक्षिणेला आपण तोंड करून पूजा करू शकत नाही. कारण दक्षिणेला आपण जेव्हा जेव्हा पूजा करत असतो तेव्हा तिथे पूजा केल्यानंतर यमदेवता झाले, राहू, केतू जे असतात यांचं बळ हे प्रबळ बनत असतं. म्हणून तिकडे तोंड करून आपण पूजा करत नाही. फक्त पितरांची जी पूजा असते ती पूजा आपण त्या दिशेला तोंड करून करत असतो. म्हणून कधीही तुमच्या घरामध्ये देवघर ठेवताना हे पूर्व किंवा पश्चिम या दिशेला येईल. सहसा करून पूर्वेलाच ठेवावं. की जे देवघर असतं ते कशाचं म्हणजे कोणत्या याचं असं बऱ्याच लोकांचा प्रश्न होता. आता माझ्या तरी मते किंवा केंद्रानुसार जी माहिती सांगण्यात येते बघा, त्यानुसार मी तुम्हाला सांगेल. कारण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्या बरोबर म्हणजे शेअर करायचा प्रयत्न करेल. की आपलं देवघर नेहमी तुम्हाला सांगेल लाकडाचंच असावं. बाकी मला दुसरं जर म्हटलं आपण, कारण ईशान्य कोण किंवा देवतांचं आपण जे वास्तव्य असतं जड, जे आता संगमरवरी वगैरे असे देवघर असतात मोठमोठे, ते खूप जड असतात बघा. आणि असं केंद्रानुसार सांगण्यात येते की जड नसावं. वस्तू जी असते ना, देवघर जे म्हणजे आता जड असते आणि ती वस्तू आपण देवघर जे असतं ते ईशान्येला ठेवत असताना ईशान्येला कधीही जड वस्तू ठेवत नाही. म्हणून त्यामुळे तुम्हाला सांगेल की लाकडी सांगण्यात येतं देवघर, ते लाकडीच असावं. भलेही ते तुम्ही बघा आता कोणीही सागाचं वगैरे खूप कमी लोक असतात की वर सागाचं लाकूड आपल्याला कुठेही मिळत नाही. शिसमचं आणि सागाचं असावं. जर नाहीच मिळालं तर अतिउत्तम, पण नाहीच मिळालं तर निदान ज्या पायऱ्या असतात म्हणजे आपण स्थापना देवतांची करत असतो त्या पायऱ्या मात्र सागाच्या असाव्यात. बाकी बाहेरचं जे असतं तुम्ही प्लायचं बनवा, सनमायकाचं वगैरे बनवू शकतात. पण देवता जिथे आपण विराजमान करत असतो त्या पायऱ्या जे बनवतो किंवा खाली जे लाकूड लावणार आहोत, पाट वगैरे तुम्ही बनवणार देवतांना बसण्यासाठी आसन वगैरे, तर ते मात्र सागाचं असावं हे मी आवर्जून सांगेल तुम्हाला. बाकी मग सनमायकाचं वगैरे चालेल. फक्त तुम्हाला सांगेल, जो पण आपण दरवाजा वगैरे जर तुम्ही बनवत असणार देवघराला, तर दरवाजा बनवत असताना देवघराला कधीही लोखंड जे असतं त्याचा वापर करू नका. लोखंडचा वापर केल्याने तो सुद्धा एक वास्तुदोष तयार होत असतो. म्हणून खिडक्या किंवा मग आपण बघा डिझाईन वगैरे भरपूर आजकाल तयार होत असतं देवघराच्या पण. म्हणून तुम्हाला सांगेल सिंपल आणि सोबर राहिलं तरीही चालेल. जास्त डिझाईन किंवा या नादात पडत असतो आणि मग ते वास्तुदोष आपणच आपल्या घरात लावून घेत असतो. म्हणून कधीही लोखंडाचा वापर होणार नाही देवघराच्या दरवाजाला, हा आपण नक्कीच विचार करावा आणि अशा पद्धतीने आपण देवघर बनवू शकतो. ते देवघराच्या खाली किंवा देवघराच्या वरती कधीही टॉयलेट बाथरूम नसावेत, हे लक्षात ठेवायचं. टॉयलेट बाथरूम नसावेत. याचा सुद्धा वास्तुदोष, प्रखर वास्तुदोष जो असतो तो आपल्या घरामध्ये लागू शकतो. तसेच आपला जो देवघर असतो देवघराची भिंत जी असते ती टॉयलेटची नसावी. बाथरूमची एक वेळा चालेल, पण टॉयलेटची भिंती जी असते ती टॉयलेटच्या भिंतीला देवघर कधीही लावून किंवा मग ही भिंत आहे आणि इथेच आपण इकडे टॉयलेट आहे आणि इकडच्या बाजूला देवघर ठेवत आहोत, हे चुकीचं आहे. याचा प्रखर मधला प्रखर वास्तुदोष तुमच्या घरात लागू शकतो. किंवा मग तुमच्या घरातील ईशान्य कोण जो असतो
तिथे सुद्धा टॉयलेट बाथरूम चालत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप नुकसान होईल त्याचं आणि एवढे दोष निर्माण होतील की तुम्ही आवरू सुद्धा शकणार नाही. पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल तुमचं घर. म्हणून ईशान्येला कधीही टॉयलेट नसावं. तसेच टॉयलेट बाथरूम वरती किंवा खाली सुद्धा नसावे, जर तुमचं 1-2 मजली घर असेल तर, या पद्धतीने. आणि तुम्हाला अजून एक सांगेल की जेव्हा आपलं देवघर आपण ठेवलेलं आहे, तर आपल्या टॉयलेट बाथरूमचा दरवाजा आणि देवघराचा दरवाजा समोरासमोर नसावा. याचे सुद्धा इफेक्ट हे बघायला मिळतात. तो सुद्धा एक वास्तुदोष तयार होत असतो. म्हणून कधीही टॉयलेट बाथरूमचा दरवाजा आणि देवघराचा दरवाजा जो असतो तो समोरासमोर नसावा. आणि जर समजा जागाच नाहीये, तुमचं घर छोटं आहे की ताई मला जमतच नाही, आता काय करू काय नाही, की म्हणजे जागाच नाही तर या अभावी, तर तुम्हाला सांगेल एक पडदा बनवून घ्या. आता टॉयलेट बाथरूमला तर नाही, पण आपल्या देवघराला एक पडदा बनवून घ्या, की तुम्ही पूजा केल्यानंतर पडदा बंद करून घ्या. म्हणजे जेणेकरून जी एनर्जी येत असते समोरून ती येणार नाही आणि आपलं जे वास्तुदोष असतात ते लागणार नाही आपल्या घरामध्ये. जी देवी देवतांना दोष लागले, सर्वप्रथम आपल्या घरातील प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा असलेलं ठिकाण जर असेल ते आहे देवघर. आणि आपल्या देवघरामध्ये जर दोष लागत असतील किंवा नकारात्मक ऊर्जा जात असेल, तर आपलं घराचं तर विचारूच नका. पण देवघरच आपलं नकारात्मक किंवा असे वास्तुदोष सारखे म्हणजे प्रश्न तयार होत असतात, असं मी तुम्हाला सांगेन. म्हणून पडदा वगैरे लावू शकतात, पण समोरासमोर तुम्ही ठेवू नका किंवा येईल अशा पद्धतीने ठेवू नका. जर आपण बेडरूम मध्ये किंवा किचन मध्ये ठेवत असताना ही काळजी नक्कीच घ्या की आपलं पार्टिशन मध्ये ठेवू शकतात आणि त्या पद्धतीनेच आपण ठेवा. जमिनीवर डायरेक्ट ठेवत नाही. एवढा म्हणजे आपले 4 बोट किंवा 2 बोट म्हणजे डायरेक्ट जमिनीला तुम्ही देवघर कधीही ठेवू नका. त्याखाली थोडी जागा आपल्याला सोडायचीच आहे. आणि त्यानंतर आपण, कारण आता पायचे स्टँड असतात देवघरांना, ते स्टँड सुद्धा येत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल डायरेक्ट आपण जमिनीवर देवघर कधीही ठेवू नका. छोटा देवघर असेल तर नक्कीच तुम्ही पाट ठेवा, चौरंग ठेवा, अशा पद्धतीने ठेवू शकतात. पार्टिशन नाही, पण अशा पद्धतीने ठेवा. किंवा मग पडदा लावू शकतात किचन मध्ये जरी असेल तर. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. कारण ह्या गोष्टींमुळे, आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार व्हायला म्हणजे लागतात. आणि आपल्या घरामध्ये बरेचसे आपण पूजा सगळ्या काही गोष्टी करत असतो, तरी देखील आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात. आणि वास्तुदोषामुळे खूप प्रखर वास्तुदोष तयार जर झाला तर आपल्याला तो आवडता सुद्धा येत नाही. कितीही पूजा करा तरी सुद्धा तो वास्तुदोष बाहेर जात नाही. चला मग, सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.